आता उच्च रक्तदाबाचे प्रकार आपण काल बघितले. प्रायमरी हायपरटेन्शन ते कशामुळे होतात? अनुवंशिकतेमुळे, बैठी जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, व्यसनाधीनता, तंबाखू, धूम्रपान आणि दारू, जंक फूड, फळभाज्यांचा आहारात समावेश नसणे आणि मिठाचा अतिवापर. आता ह्या ठिकाणी आपल्याला आपण साधना ही चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि मिठाचा अतिवापर हे सुद्धा मुख्य कारण असतं आणि त्यामुळे ज्या हाय बीपी लोकांना मीठ अगदी कमी वापरायला सांगतात. दुसरा प्रकार आहे सेकंडरी हायपरटेन्शन. तो औषधांमुळे होतो आणि किंवा त्याचे शरीरामध्ये औषधांचे दुष्परिणाम म्हणून ज्या काही अ, परिणाम झालेले असतात त्यांच्यामुळे होतो. आर्टरीज नॅरो होणं, किडनीला ज्या काही आर्टरीज किंवा धमन्या रक्त पुरवठ्यात त्या नॅरो होतात किंवा रिनल पॅरेनकायमल डिसीज, ॲड्रिनल ग्लँडचा आजार असतो. नंतर एओर्टाचं कन्स्ट्रिक्शन म्हणजे अरुंद होणं, नंतर प्री एक्लेम्शिया, गर्भारपणामध्ये हायपरटेन्शन किंवा बीपी उच्च रक्तदाब असणं, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्या, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात त्यांच्यामुळे किंवा जे कोण कोकेनचं सेवन करतात त्यांना होऊ शकतो. नंतर अ, जर तुमची झोप अनियमित असेल घोरण्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे, तर तुम्हाला हाय बीपी सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकतं. आता ते नियंत्रण कसं केलं जातं? सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम, अनुकंपी मज्जासंस्थेद्वारे, नंतर व्हॅस्क्युलर एंडोथेलियम, रिनल सिस्टम आपली जी किडनीची सिस्टीम असते त्याच्या काही ऍक्टिव्हिटीज त्याच्यामुळे आणि एंडोक्राईन सिस्टम अंतःस्रावी संस्था आहे त्याच्याद्वारे केलं जातं. त्याला सायलेंट किलर आपण बघितलं काल, की त्याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. कारण का तो आपल्याला लक्षात येतो त्याच्या आधी बरीच सुरुवात त्याची झालेली असते. लक्षणं आपल्याला दिसून येत नाही, की हा आपल्याला झालेला आहे आणि मग कधीतरी आपण काही कारणांमुळे चेकिंग करतो त्यावेळेला आपल्याला समजून येतं. तोपर्यंत त्यांनी आतमध्ये खूप काही बदल आपल्या शरीरात घडवून आणलेले असतात. आजार आला आहे हे आपल्याला कळतच नाही. खूप दिवसांनी कळतं. आता आज आज आपण पुढे सुरुवात करूया. त्याची लक्षणं काय आहेत किंवा सिम्प्टम्स काय आहेत? तर सतत डोकं दुखणं किंवा जड आहे असं वाटणं किंवा चक्कर येणं, झोप न लागणं, आपण आधी कारणं ही बरीच बघितली. नाकातून रक्त येणं, काही कारण नसतं आणि तुम्हाला नाकातून रक्त येतं त्यावेळेला अ, हे पण एक लक्षण आहे किंवा चालल्यावरती दम लागणं, थोडंसं चालल्यावरती दम लागणं, माणूस बसतोय किंवा हातापायांवरती सूज येणं किंवा युरिन मधनं रक्त जाणं. इथे किडनीचा थोडा परिणाम इथे झालेला असतो. अनियमित हृदयाचे ठोके. आपल्या हार्टबीट्स आहेत तर त्या थोड्या अनियमित पल्सेस आपल्याला लागतात. म्हणजे डॉक्टरांनी पल्स जर बघितलं तर ते नाडीचे ठोके त्यांना अनियमित जाणवतात. श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं किंवा धडधडणं हे आता चालल्यावरती दम लागतं त्यावेळेलाही लक्षात येतं किंवा विनाकारण सुद्धा आपल्याला छातीमध्ये दुखतं किंवा धडधडायला लागतं. म्हणजे आपलं विचारांचा गोंधळ असेल तरी धडधडतं. पण कधी-कधी अचानक त्यांना धडधडतं आणि ही स्थिती अशी कायम राहते. बऱ्याच वेळेला ही नंतर गोंधळल्यासारखं वाटणं, चिडचिड होणं. ही सगळी लक्षणं आहेत तुम्ही जर बघितली तर नाकातून रक्त येणं वगैरे आपण दिसू शकतं. पण ही बरीचशी लक्षणं आहेत तर आपल्याला कळत पण नाहीत, की आपल्याला छातीत धडधडतंय का? श्वास येतोय का? ते जास्त प्रमाणात ज्यावेळेला होतं, त्यावेळेला हे सगळे सिम्प्टम्स लक्षात येतात आणि म्हणूनच त्याला सायलेंट किलर म्हटलंय. हातापायावर सूज आलेली काही-काहींची नेहमीच दिसते. सूज आली की अगदी लक्ष ठेवायला पाहिजे या गोष्टींसाठी. मिठाचं प्रमाण त्याच्यासाठी कमी करायला लगेच पाहिजे. अ, ह्या इथे चित्रामध्ये काही आपण बघितलंय हेडेक, नंतर काय लिहिलंय एस्पी ॲफिक्झिएट म्हणजे झोपतो त्यावेळेला भीती वाटणं किंवा छातीत धड-धड झोपेमध्ये आपल्याला आपण म्हणूया की खूप स्वप्न पडल्यावर किंवा घाबरून उठतो किंवा ती जी आधीची स्थिती असते ती. नंतर नॉशिया, त्याच्यानंतर नोज ब्लीड नाकातून रक्त येणं आणि थ्रो अप म्हणजे
तुम्ही खाल्लंय आणि तुम्हाला उगाचच मळमळल्यासारखं वाटणं किंवा पोटातून लगेच जे खाल्लेलं अन्न आहे ते उलटीद्वारे बाहेर येणं, ही सुद्धा काही लक्षणं आहेत. आणि ही आता अजून काही चित्रामध्ये आपल्याला नेटवरती मिळतात त्याच्यातूनच घेतलेली आहे. स्ट्रोक आहे, व्हिजन लॉस, तुमचे डोळे दृष्टी कमी होऊ शकते, हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणजे हे जास्त झाल्यानंतर, उच्च रक्तदाब जास्त झाल्यानंतरची ही सगळी लक्षणं आहेत. किडनी डिसीज किंवा किडनी फेल्युअर, सेक्शुअल डिस्फंक्शन, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक. आता याचं डायग्नोसिस किंवा निदान कसं केलं जातं, तर कौटुंबिक इतिहास, फॅमिली हिस्ट्री असेल तर डॉक्टर विचारतात आधी तुमच्या फॅमिलीत आई-वडिलांना किंवा कोणाला काही त्रास आहे का? तर त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं. किंवा जर डायबिटीज असेल, मधुमेह असेल, म्हणजे रुग्णाचा इतिहास मधुमेहाचा असेल, तर त्याला सुद्धा उच्च रक्तदाब होण्याचे चान्सेस असतात. नंतर रक्ताची तपासणी सी केल्यानंतर ते कळू शकतं. छातीचा एक्स-रे डॉक्टर काढायला सांगतात किंवा ई म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता इथे कार्डिओग्राम म्हटलंय म्हणजे हे हृदयाशी संबंधित. कार्डिओ म्हणजे हृदयाशी संबंधित आहे. ज्यावेळेला ई म्हटलं जातं, त्यावेळेला इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम म्हणजे मेंदूशी संबंधित येतं आणि हे ई आहे म्हणजे तुमच्या आपण डॉक्टरकडे गेल्यावर ते मशीन लावतात, इकडे काय-काय लावतात आणि नंतर ते ई काढतात आणि त्याच्यावरून जे काही आपल्याला कागदावरती येतं त्याच्यावरून ते सांगतात, की तुम्हाला हार्टचा अटॅक आला आहे का? किंवा तुमची नाडीचे ठोके किती बिघडले ते त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं. आता त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करायचं किंवा मॅनेजमेंट कसं करायचं? तर ह्यामध्ये आपल्याला योगाचा खूप उपयोग येतो आणि आपल्याला थोडी जीवनशैली आपल्याला बदलायला लागते. उच्च रक्तदाब झाला किंवा मधुमेह झाला, तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला बदल करून घ्यायला लागतात. जीवन पद्धतीत बदल, आहार, विहार, विश्रांती. तुम्ही जे काही अन्न खाता, तर आपण बघितलं की सात्विक, सीमित आणि संतुलित किंवा आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं किंवा तुम्ही भाज्यांचा समावेश जास्त करायचा, फळांचा समावेश करायचा. योग्य वेळेला तुम्ही आणि योग्य प्रमाणात अन्न, मिताहार म्हटलेलं आहे, योग्य प्रमाणात खायचं. तेला-तुपाचा वापर कमी करायचा. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या येतात. आणि विहार म्हणजे तुम्ही कसं वागता, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप येतात. थोडंसं विश्रांती तुम्हाला गरजेची असते. कारण आताच्या काळामध्ये रिलॅक्सेशन होत नाही आणि त्यामुळे सतत ताणाची परिस्थिती असते आणि त्याचा नकळतचा परिणाम म्हणजे जोपर्यंत आपली तारुण्यावस्था असते, आपण म्हणतो ऐन उमेदीचा काळ आणि आपण खूप पैशांच्या मागे किंवा आपलं भविष्य सिक्युअर करण्याच्या मागे धावत असतो आणि त्यासाठी सततची ताणाची परिस्थितीमध्ये आपण किती काळ राहतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. त्यामुळे कोणाला त्याचे दुष्परिणाम हे फार लवकर झेलायला लागतात. आता हल्ली आपण बघतो, की तरुण वयामध्ये हार्ट अटॅक आला किंवा जे आजार म्हातारपणात दिसायचे, ते हल्ली तारुण्यातच म्हणजे 30शीमध्येच आपल्याला दिसायला लागतात. तर हा जीवन पद्धतीतला बदल आहे, तो हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा अगदी जागरूकपणे प्रत्येकाने थोडा जर आपण केला, तर नक्की करू शकतो. वजन आटोक्यामध्ये आणायला हवं, वजन कमी करायला हवं. हेच आता तुम्हाला हेच पुन्हा-पुन्हा दिसणार आहे. कारणं सुद्धा, व्यवस्थापन सुद्धा तीच कारणं तुम्हाला पुन्हा-पुन्हा दिसणार आहेत. दारू, तंबाखू, धूम्रपान न करणं, व्यायाम करणं किंवा ताण-तणावाचं व्यवस्थापन करायचं आहे. आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे आणि जेवणात फळं, पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे. आता हेच आपल्या इथे चित्राद्वारे दाखवलेलं आहे, की जर आपण म्हणजे रिस्क हायपरटेन्शनची आहे, तर ती आपण कशी कमी करणार आहोत, तर अ, मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. एंगेज इन रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी. रोज तुम्ही काहीतरी व्यायाम करा, चालण्याचा म्हणा किंवा अ, योग साधना करा किंवा काही इतर व्यायाम करा. नंतर मेंटेन अ हेल्दी वेट. वजन कमी करायचं आहे, योग्य तुमचं हाईट नुसार आणि वयानुसार तुमचं वजन हे योग्य असलं पाहिजे. ईट फ्रेश अँड नॅचरल फूड. नैसर्गिक आहार पद्धती तुमची असली पाहिजे. जे काही प्रोसेस केलेलं फूड आहे किंवा सरबतं जे असतात किंवा अन्न पॅकेटमध्ये जे येतं, त्याच्यात खूप सारे प्रिझर्व्हेटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. डोंट स्मोक, धूम्रपान करू नये आणि फॉलो मेडिकल ॲडव्हाइसेस. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की जर आपल्याला आजार झालेला आहे हे कळलं,
तर आपण व्यवस्थित औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला काही आपल्या शरीरामध्ये बदल आढळले तर ते डॉक्टरांना सांगून आपले औषधांचे डोस आहेत ते कमी किंवा जास्त हे त्यांच्याकडून करून घ्यायचे आहेत. आपण आपल्या मनाने किंवा कोणी सांगतं म्हणून करायचे नाहीये. आता आपण याच्यानंतर इतर आजार आहेत, तर ते न घेता आपण याचं योगोपचाराकडे वळणार आहोत. हे आपण ह्या स्लाइड्स आपण नंतर बघणार आहोत. कारण ही थोडी अवांतर माहिती आहे. आपल्याला जे महत्वाचं आहे, तर त्या गोष्टी आपण बघणार आहोत. योग साधना. आता आपण हायपरटेन्शन बघितलं किंवा हाय बीपी किंवा उच्च रक्तदाब याच्याबद्दल माहिती बघितली. उच्च रक्तदाब म्हणजे काय? नॉर्मल म्हणजे निरोगी व्यक्तीचं किती असतं आणि जर उच्च रक्तदाब असेल तर 140 च्या वर किंवा 90 च्या वर असतं. आणि त्याचे प्रकार कोणते आणि त्याच्याबद्दल रिस्क फॅक्टर म्हणजे कशामुळे होऊ शकतं, त्याच्यावरती काय व्यवस्थापन करायचं, तर काय करायचंय बघितलं. तर आता आपण बघणार की आपल्या दृष्टीने योग साधना जर द्यायची असेल, तर आपण पुढे काय करणार आहोत? योगोपचार काय करणार आहोत? तर योग साधना कशावर काम करतं? तर तुमची परानुकंपी संस्था आहे ती सक्रिय होते. आपण बघितलं की जी अनुकंपी संस्था असते किंवा सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम असते, तर ती सतत आपली ऍक्टिव्ह असते. आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्या शरीरावरती दिसून येतात. कारण ह्या दोन्ही सिस्टमचं जर प्रमाण योग्य असेल आपल्या शरीरामध्ये, म्हणजे शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यावेळेला आपली परानुकंपी संस्था आपली ऍक्टिव्ह असते. तर ती ऍक्टिव्ह होणं, ती योग साधनेमुळे ऍक्टिव्ह होते. आणि मग त्याचा परिणाम काय होतो योग साधनेमुळे? तुमची हृदयाची गती कमी होते. म्हणजे जी सतत वाढलेली असते, अनुकंपी संस्थेचा परिणाम होऊन जी सतत वाढलेली असते, तर ती तुमची नॉर्मल होते. कमी होते म्हणण्यापेक्षा नॉर्मल होते आपण म्हणूया. नंतर ह्या स्थितीमुळे धमन्यांचं आकुंचन, कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, तर त्या थोड्या रिलॅक्स होतात. कारण आपलं मन रिलॅक्स होतं, हृदयाची गती व्यवस्थित होते आणि जे धमन्यांमधून सतत कॉन्स्ट्रिक्शन होऊन जो काही परिणाम हार्टवरती होत असतो, कारण तर तो नियमित होण्यास मदत होते. हृदयाचं आकुंचन, सतत आकुंचन स्थितीमध्ये हृदयाचे स्नायू असतात, तर ते थोडे रिलॅक्स होऊन ते चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. म्हणजे योग साधनेचा परिणाम हा अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो. आता ही योग साधना योगाला आपण म्हटलेलं आहे, की भारतीय मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. आता हे इथे का लिहिलेलं आहे? कारण का हे जे आजार आहेत, तर ते मनातून आपण बघितलं, मनोकायिक आजार आहेत. मग मनावरती काम करतात, तर मग आपल्याला योगाचा परिणाम हा आपल्या मनावरतीच आपल्याला इथे साधून घ्यायचं आहे. शरीर आणि मनाचं याच्यामध्ये संतुलन योगामुळे साधलं जातं. भावना, विचार, कृती एकाच पातळीवरती येतात. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींमध्ये असंतुलन झालं, तर त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती व्याधीच्या स्वरूपात दिसून येतो. आपली कुठलीही गोष्ट आहे, आधी तुमची भावना तयार होते, विचार तयार होतो आणि मग तो कृतीमध्ये, ॲक्शनमध्ये येतो. तर याच्यामधलं जर असंतुलन असेल, तर मात्र ती व्याधी होते आणि याच्यात संतुलन म्हणजे आपली निरोगी अवस्था, निरोगी अशी स्थिती शरीराची असते. तर आपल्याला योग साधनेचा परिणाम काय होतो? तर मानसिक पातळीवरती आपल्याला शांतता मिळते. आणि योग साधनेचा सगळ्यात महत्वाचा परिणाम काय आहे? तर आपल्या विचार पद्धतीमध्ये आपल्याला बदल घडून आलेला दिसतो. आता विचार पद्धतीमध्ये बदल घडून येतो म्हणजे काय होतं? तर नॉर्मली आपली कशी स्थिती असते? कोणी आपल्याला ॲक्शन दिली की आपली लगेच रिएक्शन असते. प्रतिक्रिया आपण लगेच देत असतो. पण आपण जर नियमित योग साधना करत असू, थोडाफार तत्वज्ञानाचा परिणाम आपल्या विचारांवरती झालेला असेल, तर आपण कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया न देता आपण प्रतिसाद देतो. बरोबर? रिस्पॉन्स न देता रिस्पॉन्ड करतो. रिएक्शन न देता रिस्पॉन्ड करतो. हा त्याच्यातला खूप मोठा फरक आहे. आणि त्याचे फायदे आपल्याला नंतर दिसून येतात. मन आपलं शांत राहतं. भावनिक आणि मानसिक या दोन्ही पातळीवरती तुम्हाला शांतता प्रस्थापित करता येते. त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या शरीरावरती नक्की येतो.
आणि ही योग साधना करण्यासाठी कमी ऊर्जा लागते. आता ज्याला हायपर टेन्शन झालेलं आहे किंवा उच्च रक्तदाब झाला आहे, तर त्याला तुम्ही जोरजोराच्या हालचाली तुम्ही देऊ नाही शकत. त्याला फार धावायला आपण त्याला नाही सांगू शकत. बरोबर? कारण हृदयावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. योग साधना करण्यासाठी तुम्हाला कमी ऊर्जा लागते आणि हळूवार केली जाते आणि त्यामुळे ती त्याला निश्चित फायदेशीर ठरू शकते. आता आपण बघितलं की वेगवेगळ्या कोशांवरती कसा परिणाम होतो, आता आपण ते बघणार आहोत. तर अन्नमय कोशामध्ये मला सांगा की कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो. आता थोडंसं तुम्ही बोलायचं आहे, कारण हा विषय समजून घेण्याचा आहे, म्हणून मी याला ऍक्च्युली जास्त वेळ देते आहे, की अन्नमय कोशामध्ये आपण कशा कशाचा विचार करणार आहोत. कोणी सांगेल का? हा, फास्ट फूड नकोय. जास्त तामसिक आहारामुळे पण त्रास होतो. हा, बरोबर. म्हणजे त्याच्यामधला एक विचार आहे, योगातल्या वेगवेगळ्या ज्या काही साधना आहेत, त्या मला अपेक्षित आहेत. म्हणजे तुम्ही आहार ही संकल्पना अन्नमय कोशाशी येते. बरोबर? म्हणजे शरीराशी संबंधित आपण योग साधना करताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपण त्या विचार करणार आहोत. एक आहाराचा विचार करणार आहोत. अजून कोणत्या गोष्टींचा योग साधना आपण बघा, म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आहार, शुद्धिक्रिया, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, नंतर भक्ती योग किंवा समुपदेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यापैकी अन्नमय कोशाशी आपण कुठला विचार करणार आहोत? अन्नमय कोश म्हणजे शरीराशी संबंधित आहे. तर शरीराशी संबंधित कोणत्या गोष्टी येऊ शकतात योग साधनेतल्या? आहार एक झाला. अजून? शुद्धिक्रियामध्ये वात पित्त कफचा जो दोष आहे त्याच्यात शुद्धिक्रियामुळे ते कमी करता येतं किंवा म्हणजे शुद्धिक्रिया. आता आहार झाला आणि शुद्धिक्रिया. अजून काय येणार त्याच्यामध्ये? अन्नमय कोशावरती. आता हे मी का विचारते तुम्हाला, पुढे आपण कुठलेही आजार बघितले तर तुम्ही विचार करायला पाहिजे की आहार, मग काय लिहायचं? शुद्धिक्रिया, कारण प्रत्येक रोगाला शुद्धिक्रिया वेगळ्या येणार आहे. बरोबर? तर मग शुद्धिक्रियाशी संबंधित त्या आजाराशी, आता श्वसन संस्थेचा आजार असेल एखादा, तर ज्या इथे शुद्धिक्रिया आहेत त्या तिथे येणार नाहीयेत. पण शुद्धिक्रिये संबंधीचा विचार तुम्हाला अन्नमय कोशामध्ये करावा लागणार आहे. बरोबर? आहार झाला, शुद्धिक्रिया झाला. अजून काय विचार करायला लागणार आहे तुम्हाला अन्नमय कोशाच्या बाबतीत? बाकीच्यांनी पण विचार करायचा आणि मला सांगायचं. सगळ्यांनी सांगायचंय. कोण काय सांगू शकतं? प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आपण त्यांना विरेचन, बस्ती देऊ शकतो. बरोबर. विरेचन, बस्ती, आता हा शुद्धिक्रियांशी संबंधित आला आणि आयुर्वेदाशी. बस्ती वगैरे तर आपल्या याच्यामध्ये आहे. विरेचन आयुर्वेदाशी संबंधित आला, परंतु हा परत आणखी शुद्धिक्रियांशी संबंधितच आला. अजून काय येऊ शकतं? शरीरावरती जर तुम्हाला एखादा उपचार द्यायचा आहे तर तुम्ही काय देणार? तुमचं शरीर चांगलं करायचं. योगाशी संबंधित आपण रोज काही जे काही करतो त्याच्यातूनच उचलायचंय आणि त्याचे भाग पाडायचे. आता प्राणायाम हा प्राणमय कोशावरती येतो. वेळेवर आहार घेणे, वेळेवर आहार करणे. पण हे आपण सांगितलं ना, आहार हे झालेलं आहे आपलं. वेळ टायमिंग. आहारामध्ये ह्या गोष्टी येतील. मी एक मिनिट, आता मी थोडस पुढे जाऊन तुम्हाला जरा समजावून सांगते. आपण 5 कोश कोणते आहेत मला सांगा बरं. 5 कोश कोणते आहेत? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. बरोबर. याच्यातला आनंदमय जो कोश आहे ती स्थिती नेहमीच संतुलित किंवा आनंदित अवस्थेची असते. बरोबर? त्यामुळे आपल्याला उपचार हे पहिल्या 4 कोशांवरतीच करायचे. बऱ्याच वेळेला विज्ञानमय कोश पण काही जणांचा असतो संतुलित अवस्थेत, पण आपल्याला ज्यावेळेला एखादा आजार होतो, मनोकायिक आजार, तर आपल्याला पहिले 4 कोशांवरती योगोपचार करायचे असतात. तर ज्यावेळेला अन्नमय कोश असेल तर त्यावेळेला आपण योगोपचारामध्ये त्यावेळेला बघितलं. आता आपण एक एक पुढे जाऊया, म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगते. आता तुम्ही जे आहाराबद्दल सांगत होता ते सगळं आहार या हेडिंग खाली येतं. काय? यथा अन्नम तथा मनः, हे हेडिंग, हे अगदी तुम्ही
पेपरामध्ये लिहिताना लक्षातच ठेवा, कारण जसं आहार तुम्ही खाता तसं तुमचं मन बनतं. मग दुसरं काय आहाराबद्दल तुम्ही लिहाल? सात्विक, सीमित, मिताहार. बरोबर? म्हणजे याच्यामध्ये सगळं आलं. तुम्ही सात्विक आहार घेतलात, सीमित घेतलात म्हणजे योग्य प्रमाणामध्ये घेतलात आणि मिताहार तो घेतला. आता ऍक्च्युअली सात्विक मध्ये ताजी फळं, ताजे अन्न हे त्याच्यामध्ये येतच. पण कसं आहे, हे तुम्हाला आताच्या आजारांप्रमाणे तुम्ही जर वेगळं लिहिलं, तर ते जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण हे एक जनरलाइज स्टेटमेंट होतं आणि याच्यामध्ये हे तुम्ही जर तेल, तूप प्रमाणामध्ये, कारण हे काही आजार आहेत हार्ट संबंधित किंवा हाय बीपी त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. मिठाचा समावेश कमी. आता उच्च रक्तदाब असेल तर हे अगदी डोक्यामध्ये ठेवायचं की मिठाचा समावेश हा अगदी कमी करायला पाहिजे. बरोबर? तर हे पहिलं अन्नमय कोशाचं आहार याच्यामध्ये तुम्ही लिहिणार. आता दुसरं काय आहे अन्नमय कोशावरती परिणाम साधणारी योगोपचार, तर शुद्धिक्रिया. शुद्धिक्रियांचा परिणाम शरीरावरती होतो की नाही? मग तो शरीरावरती होतो म्हणजे आता तसं म्हटलं तर मनाचा परिणाम पण शरीरावरती होतो. पण आपण एक-एक जर कोश घेतला, तर अन्नमय कोशावरती शुद्धिक्रियांचा परिणाम त्याच्यावरती. आता आपण बघितलं जर हे मनोकायिक आजार आहे, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? मन शांत ठेवायला पाहिजे. बरोबर? मग मन शांत ठेवायचंय, तर काय? ओम त्राटक करायचं, ज्योतिर्त्राटक करायचं आणि इथे तुम्ही हे लक्षात घ्या, मृदू श्वसन मार्ग शुद्धी. आता श्वसन मार्ग शुद्धी आपण कशी करतो? श्वसन मार्ग शुद्धी एक नाकपुडी दाबतो आणि दुसऱ्या नाकपुडीने आपण एक श्वास घेऊन फोर्सफुली सोडतो. म्हणजे आपल्या श्वसन मार्गामध्ये जे काही पाण्याचे, वाफेचे थेंब किंवा इतर काही असेल ते तुमचं निघून जातं. बरोबर? तर एक 3 स्ट्रोक प्रत्येकाने करून बघा. 3 स्ट्रोक एक नाकपुडी बंद करून तुम्ही करून बघा. तुमच्या पोटाची हालचाल काय होते आणि काय होतं शरीरामध्ये हे प्रत्येकाने करून बघा. म्हणजे तर हा योगोपचार आहे, कारण पहिल्या लेक्चरला जास्त वेळ गेलेला मला चालणार आहे. पुढच्या लेक्चरला ह्या गोष्टी आपोआप तुम्हाला वाचून समजत जातील. पण हे आपल्या शरीरावर काय घडतं हे तुम्ही करून बघा, तर तुम्हाला ह्या समजतील. श्वसन मार्ग शुद्धी ज्यावेळेला आपण फोर्सफुल करतो तेव्हाच ते पाण्याचे थेंब बाहेर येतात. बरोबर? मग फोर्सफुल करतो त्यावेळेला पोट तुमचं आत जातं आणि छातीवरती नकळत प्रेशर. आपण नॉर्मल आहोत म्हणून आपल्याला हे जाणवत नाही. पण ज्यांना उच्च रक्तदाब आहे, तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे करायला सांगितलं तर त्यांच्या हार्टवरती प्रेशर येऊ शकतं. आता प्रत्येक पेशंटची शारीरिक स्थिती ही वेगळी असू शकते, रादर असतेच. त्याच्यामुळे एखाद्याला काही त्रास होणार नाही आणि एखाद्याला थोड्याशा हालचालीने सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून इथे मृदू हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अगदीच कमी. आणि हे का करायचं? कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑक्सिजनची कमी झालेली असते म्हणून तुम्हाला रोग होत असतात. तर आपण ज्यावेळेला आपण त्यांना कपालभाती देऊ शकत नाही कारण हार्टवरती प्रेशर येतं. मग आपण जर मृदू श्वसन मार्ग शुद्धी दिली, पोट नकळत थोडंसं आतमध्ये जातं. तुमच्या लंग्सचे खालचे लोब्स आहेत ना, ते आपला डायफ्रॅम आहे म्हणजे श्वासपटल आहे. तर तो काय करतो? तो तुमच्या फुफ्फुसांचे खालचे जे काही लोब्स आहेत त्याला वर ढकलतो. तिथले वायुकोश ऍक्टिव्ह होतात. तिथली जी साठलेली हवा आहे, की जी आपण कधी वापरत नाही, तिथे थोडी हालचाल होते आणि मग तिथे रक्ताचा प्रवाह चांगला होतो. ते ऍक्टिव्ह राहतात. ऑक्सिजन तिथे ऍब्सॉर्ब होतो, तो रक्तात संचारित होतो आणि अशा प्रकारे आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर हे मृदू श्वसन मार्ग शुद्धी आहे. तर हे मृदू हा शब्द लक्षात ठेवायचा. कारण आपण त्यांना कपालभाती देऊ शकत नाही. जे हायपरटेन्शनचे किंवा हार्टचे डिसीज असलेले जे कोणी लोक आहेत त्यांना कपालभाती द्यायची नाही. या शुद्धिक्रिया आहेत त्या नॉर्मली हृदयविकारामध्ये फारशा उपयोगी ठरत नाहीत. याला हेच कारण आहे की त्यांच्या हार्टवर प्रेशर येऊ शकतं आणि आपण ती रिस्क म्हणजे योगोपचार जे कोणी करत असतील योग थेरपिस्ट त्यांनी ही रिस्क कधीच घ्यायची नाही. कारण काहींना काहीच होत नाही, मग एकाला काही होत नाही म्हणून चल तू कर असं नाही करायचं, कधीच नाही करायचं. नंतर दुसरं कारण आपण बघितले, आपण जे
वमन करतो किंवा नेतीसाठी जे काही कोमट पाणी घेतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो? पाण्यामध्ये काय टाकतो सांगा बरं? मीठ. मीठ टाकतो. ते किती टाकतो? आपण पाण्यामध्ये मीठ टाकतो, ते किती टाकतो? मला वाटतं हे प्रश्न आपले मागच्या परीक्षेमध्ये पण झालेले आहेत. आणि ते विसरायचे नाहीयेत आपल्याला, कधीच विसरायचे नाहीयेत. आपण पाण्यामध्ये जे मीठ टाकतो शुद्धिक्रियांसाठी, ते किती टाकतो? किती पाण्यामध्ये किती मीठ टाकतो? 1 लिटर मध्ये अर्धा चमचा. 1 लिटर पाण्यामध्ये 9 ग्रॅम मीठ. अगदी म्हणजे आपण असं मोजून टाकत नाही, पण 1 चमचा साधारण 1 स्पून घेतला, तर 10 म्हणजे 9 ते 10 ग्रॅम म्हणजे 1 चमचा मीठ आपण त्याच्यामध्ये टाकायचं. आता हे मीठ कसं असलं पाहिजे? थोडक्यामध्ये कसं? ते जर मीठ आपण चाखून बघितलं, तर आपल्या अश्रू एवढं ते खारट असलं पाहिजे. बरोबर? अश्रू एवढं खारट असलं पाहिजे आणि त्याचं प्रमाण आहे 1 लिटरला साधारण 9 ग्रॅम किंवा 1 स्पून मीठ. हं. तर आता तुम्ही आधी सगळं बघितलं, की हाय बीपी वाल्यांना आपण मिठाचा प्रमाण वापर कमी करायला सांगतो, बरोबर? मग जर असं मीठ मिश्रित पाणी त्यांनी घेतलं, तर त्यांच्या हातापायावरती सूज येऊ शकते किंवा हे सगळे त्यांचे इतर पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते त्यांना होऊ शकतात आणि म्हणून त्यांना हे मीठ मिश्रित पाणी त्यांच्यासाठी उपयुक्त नाहीये. बरोबर. आपण ज्यावेळेला वमन करतो त्यावेळेला आपल्या जोर द्यायला लागतो. पोट आपलं पूर्ण आत जातं. मी मगाशी कपालभातीचं जसं म्हणलं, सेम तसंच तुम्ही ज्यावेळेला वमन करता, उलटी काढतो त्यावेळेला आपलं पोट पूर्ण म्हणजे आत जातं आणि पूर्ण प्रेशर आपल्या हार्ट वरती येतं आणि म्हणून ते त्यांच्यासाठी योग्य नाहीयेत. आणि आता जसं म्हटलं मी, की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. म्हणजे असेही मी काही आमच्या इथे बघितलेले आहेत, की हृदयाचे विकार आहेत, सगळं आहे. पण त्यांनी ते जेव्हापासून योगात आले, तेव्हापासून ते त्यांनी प्रमाणामध्ये ठेवलेले आहेत आणि ते सगळ्या शुद्धिक्रिया करतात. पण हे कसं आहे ना, हे सगळ्यांनाच नाही लागू पडत. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्यांचा आहार, खानपान, विचार करण्याची पद्धत, ती व्यक्ती घरी गेल्यावर कशी वागते हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे कुठल्याही योगोपचारकांनी ही रिस्क कधीच घ्यायची नाही. त्याला शुद्धिक्रिया जास्त त्याला सांगायच्याच नाहीत. ज्यांना हायपरटेन्शन किंवा हे आहेत. बाकी आहेत ना, ओम त्राटक आहे, ज्योतिर्त्राटक आहे किंवा इतर काही ज्या शुद्धिक्रिया आहेत, ते करू शकतात. बरोबर? आणि योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केल्या. त्यांनी केल्या तरी सुद्धा आत्ताच थेरपिस्ट झालाय आणि तो बघतोय असं नाही. अशांचा सल्ला तर घेऊच नाही कोणी. कारण का अर्धवट थोडंसं म्हणजे अनुभवाची थोडी शिदोरी त्याच्या मागे असली पाहिजे. आणि म्हणून शक्यतो माझं मत असं आहे, की योग शिक्षक तुम्ही झालात, की योग शिक्षक झाल्यानंतर तुम्ही थोडंसं व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा एखाद्या संस्थेशी अटॅच राहा. खूप जणांचं तुम्ही बघा कसे करतात किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो. तसं तुम्ही जेवढं ऑब्झर्व्ह करत जाल, जेवढं लोकांना साधना देत जाल, तेवढी तुमची नजर आणि तुमचं ज्ञान हे अपग्रेड होत जातं. आणि मग तुम्हाला लगेच कळतं, की ह्याला द्यावी की नाही. बरोबर? एखादा अ, निष्णात डॉक्टर असतो. त्याला अगदी बघून कळतं, की या रोग्याला काय झालंय ते. आणि एखादा नवशिका असतो, तो लगेच बीपी मशीन घेईल, हे घेईल, ते घेईल, हे चेक करा, ते चेक करा असं सांगेल. हा फरक त्याच्यामध्ये असतो. आणि हा जीवाशी खेळ असल्यामुळे आपण थोडंसं सांभाळूनच कोणाला योगोपचार करावे. आता अन्नमय कोशाचं आपण मगाशी बघितलं, आहार झालं, शुद्धिक्रिया झालं. आता तिसरा इफेक्ट आहे आसनांचा. आसनांचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो, बरोबर? त्यामुळे अन्नमय कोशामध्ये तुम्ही आसनांचा विचार करणार आहात. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? पहिलं कुठलं आहे? सांगा बरं, पहिलं कुठलं आहे अन्नमय कोशामध्ये विचार करणार आहोत आपण? आहार. आहार. दुसरा कुठला? शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया. आणि तिसरा कुठला? आसन. आसन. आसनामध्ये हृदयगती आता आपण उच्च रक्तदाबाचा विचार करतो त्यामुळे आता तुमच्या समोर एखादा जर रुग्ण असेल, तो जर तुम्ही आणला, की आपल्या आजूबाजूला कोणी असेल, तर तुम्हाला लगेचच ते लक्षात येईल ह्या काय-काय गोष्टी आपण त्याला कशा दिल्या तर काय होऊ शकतं. हृदयगती न वाढवता शरीराच्या सौम्य हालचाली. आसनांमध्ये काय आहे?
आसनांची व्याख्या काय आहे? स्थिर सुखम आसनम. बरोबर? स्थिरता असते आणि सगळ्यात सुखमयता असते. बरोबर? त्याच्यामुळे त्या हालचाली आपल्या ओढून ताणून केलेल्या नसतात कधीही आसनांमध्ये. अगदी शांतपणे त्या हालचाली केलेल्या असतात. आणि अशा वेळेला म्हणजे काय, आसनांनी तुमची हृदय गती वाढत नाही. आणि आसनांमध्ये सुद्धा ज्या आसनांनी हृदयावरती ताण येऊ शकतो, अशी आसनं आपण त्यांना द्यायची नसतात. बरोबर? स्थिर सुखम आसनम. यथाशक्ती केलेल्या योगासनांनी रक्तदाब वाढत नाही. यथाशक्ती प्रत्येक रुग्णाची क्षमता ही वेगळी असू शकते आणि त्यामुळे एकच आसन एखाद्या रुग्णाला पाय लगेचच जवळ घेता येत नाही. एखाद्याला आरामात घेऊ शकतो किंवा एखादं आसन एखादा पटकन करू शकतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांनी जर आसन केलं तर तुमचा रक्तदाब वाढत नाही. आसनांमधली प्राणधारणा. आपण आसनांचा इफेक्ट काय होतो? पतंजली योगसूत्रामध्ये आपण बघितलेलं आहे. प्रयत्न शै प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम हा आसनांचा इफेक्ट आहे. बरोबर? मग आसनांमध्ये ज्यावेळेला आपण प्राणधारणा करतो म्हणजे काय? की आपण आसनाची स्थिती घेतली. बरोबर? स्थिर सुखम आसनम. एखादं आसन तुम्ही केलं, मग त्याच्यानंतर ते तुमचं व्यवस्थित झालं. मग ते झाल्यानंतर तुम्ही काय बघता? माझे पाय बरोबर आहेत का? माझे हात बरोबर ठेवले आहेत का? माझं पाठीचा कणा कसा आहे? किंवा प्रत्येक आसनानुसार माझं शरीराची ठेवण मी बरोबर घेतली की नाही? याला म्हणायचं देहधारणा. धारणा म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीवरती तुम्ही एकाच गोष्टीवरती विचार करता ती. बरोबर? एका गोष्टीच्या संबंधात अनेक विचार तुमच्या मनात येतात. देहधारणा झाली, त्याच्या पुढची स्टेप काय असते? प्राणधारणा. मग आसनाची स्थिती तर घेतली. त्याच्यानंतर तुम्ही श्वासावरती लक्ष केंद्रित करता, की आसन करताना कदाचित तुमचा श्वास-प्रश्वास थोडासा इकडे-तिकडे होऊ शकतो. कारण की आसन करायचं आहे, त्यामुळे थोडा वाढू शकतो. पण एकदा घेतली स्थिती, की तुमचा श्वास आहे, तो तुमचा नॉर्मल झाला पाहिजे. आणि मग तुम्ही श्वासावरती ज्यावेळेला तुमचं लक्ष केंद्रित करता, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं प्राणधारणा. आणि त्याच वेळेला ज्यावेळेला तुम्ही प्राणधारणा करता, त्यावेळेला तुमची अनंताशी जोडणी दिसून येते. प्रयत्न शैथिल्य होतात, कारण का आसनांमध्ये तुम्ही सगळं बाकीचं शरीर शिथिल केलं आहे आणि श्वासावरती लक्ष केंद्रित केलं आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित केलं. आपण अनेक मेडिटेशन्स बघतो, ध्यानाचे प्रकार बघतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय सांगतात, तुम्ही श्वासावर लक्ष द्या. श्वास घेतोय आणि सोडतोय. की तुम्ही तिथे लक्ष दिलं, की तुम्हाला इतर गोष्टी आहेत त्याच्यापासून तुमचं मन अलूफ होतं आणि मग तुम्ही तुमचं एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया सुरू होते. तर हा आसनांचा इफेक्ट तुम्हाला साधता येतो. हे सांगण्याचं कारण इथे मनाशी संबंध आहे म्हणून. आणि रक्ताभिसरण, आसनांमुळे रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं. आता अन्नमय कोश परत पुन्हा आसनं, हृदयाचे स्नायू काय आहे टोन अप होतात, कारण इथे हृदयाचे स्नायू थोडेसे वीक झालेले असतात, सततची आकुंचनाची स्थिती असते, तर ते चांगले राहतात. पुढे येणारे जे धोके आहेत, म्हणजे जर रक्तदाब कायमस्वरूपी राहिला किंवा हार्टवरती काही प्रॉब्लेम झाले तर पुढे हार्ट अटॅक येऊ शकतो. तर हे पुढे जे काही धोके, इतर आजार, हार्ट अटॅकच असं नाही, इतरही कुठले आजार असतील तर ते तुमचे टाळता येतात. ब्रह्ममुद्रा आपण आसनांमध्ये, आता आसनांचा इन जनरल आपण लिहिलं, बरोबर? इन जनरल लिहिल्यानंतर काही काही आसनं काही काही आजारांवरती जास्त उपयोगी पडतात. आसनं किंवा मुद्रा. आता ह्याच्यामध्ये आसन आणि मुद्रा या दोन्ही येतात, बरोबर? तर ब्रह्ममुद्रा ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला आपण उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली चारही बाजूंना आपण आपली चेहरा फिरवत असतो, म्हणजे मान आपली फिरवत असतो, बरोबर? तर त्याच्यामुळे काय होतं, की जे बॅरो रिसेप्टर असतात किंवा ताणग्राहक असतात, तर त्यांच्यावरती प्रत्यक्ष परिणाम होतो आणि उच्च रक्तदाब तुमचा ताब्यामध्ये राहतो. नंतर पद्मासन, वज्रासन, आपण ही आसनं ध्यानात्मक गटातली आहेत. तर ध्यानात्मक गटातली आसनं आहेत का, तर आपल्या श्वासावरती बरोबर वज्रासन घातलं की बरोबर तुमचा श्वास हा तुमचा श्वासाची गती तुमची कमी होते. किंवा पद्मासन, तुमचं मन एकाग्र व्हायला सुरुवात होतं. या ध्यानात्मक गटातली इतरही जी काही आसनं आहेत ते. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम म्हणजे काय, तर तुमच्या हृदयावरील ताण आहे तो हलका होतो. आता एखाद्याला घालता येत नसेल तरी सुद्धा आपण त्याला जबरदस्तीने हे घालायला सांगायचं नाहीये, एवढं मात्र आपण तारतम्य बाळगायचं आहे. तर विकार असतील किंवा उच्च रक्तदाबही असेल, तर
विपरीत गटातली आसनं म्हणजे विपरीत करणी किंवा सर्वांगासन किंवा शीर्षासन किंवा ही जी कुठली आसनं आहेत ती टाळावीत. कारण का हृदयावरती त्याचं प्रेशर येऊ शकतं आणि आपल्याला काय हॉस्पिटलायझेशन पण करायला लागू शकतं. तर ही विपरीत गटातली आसनं टाळायची आहेत. आणि जसं मी म्हटलं काहींची प्रकृती ती करू शकतात काही जण त्यांना त्रास असले तरी सुद्धा. तर ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. म्हणजे तुमचं बीपी किती आहे, नॉर्मल रेंज वरतीच आहे का, तळ्यात-मळ्यात आहे का, म्हणजे ह्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला लागतात आणि म्हणून स्वतः कधीही विपरीत करायचे नाही. म्हणजे हे अगदी अंडरलाईन केलेली गोष्ट आहे, की विपरीत गटातली आसनं त्यांना देऊ नये. पण त्यांना आपण काय सांगायचं आहे, आता ह्याच्यामध्ये होतं काय, की आपल्या पायातल्या म्हणजे पायातल्या ज्या नीला आहेत, तर त्यांना त्याच्यातल्या झडपांना विश्रांती मिळण्यासाठी आपण त्यांना काय देऊ शकतो, तर आधारासह विपरीत करणे. म्हणजे काय, की आपण त्यांना भिंतीजवळती म्हणजे झोपवायचं जमिनीवरती आणि पाय त्यांना भिंतीला लावायला सांगायचे. म्हणजे पाय आपोआप त्यांचे वर जातात आणि रक्ताचा प्रवाह पायाकडून आपल्याला हा खालच्या बाजूने उलट दिशेने यायला लागतो. म्हणजे हृदयाकडे डायरेक्ट येत नाही, पण त्या झडपांना त्यांना विश्रांती मिळू शकते. म्हणजे विपरीत करणी पण ही आधारासह आपण करायची आहे. 90 डिग्रीमध्ये पाय ठेवून हे आपण त्यांना देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आता रिलॅक्सेशन आपण विश्रांती जे म्हटलेलं आहे. शांतिहरम आणि चित्त विश्रांतिकारकम आपण असं म्हटलेलं आहे शवासनाला बरोबर. तर हृदयविकारामध्ये की म्हणजे इतरही रक्तदाब किंवा इतर कुठल्याही विकार हृदयाच्या विकारांमध्ये हे सर्वोत्तम आहे. ऐच्छिक आता याचा परिणाम कसा साधतो, तर ऐच्छिकपणे क्रमाक्रमाने केलेले स्नायूंचे शिथिलीकरण हृदयाचे व रक्तवाहिन्यांच्या स्नायूंचे शिथिलीकरण करते. आता ऐच्छिकपणे म्हणजे हे शवासन किंवा योगनिद्रा मला करायची आहे, याच्यात रुग्णाचा सहभाग, बरोबर? त्याला हवंय, की मला रिलॅक्स व्हायचं आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की सगळ्याच स्नायूंचं शिथिलीकरण होतं आणि त्याचा योग्य परिणाम आपल्याला स्नायू रक्तवाहिन्यांच्या आणि हृदयाच्या स्नायूंवर झालेला आपल्याला दिसून येतो. भावभावना शवासनामध्ये तुमच्या भावभावना उत्तेजित नसतात आणि आपण मगाशी बघितलं अनुकंपी संस्थेचं प्राबल्य असतं, तर ते जाऊन परानुकंपी संस्थेचं प्राबल्य वाढतं. सकारात्मकता भावना वाढीस लागते आणि तुमची उदासीनता कमी होते. तर उदासीनता ही प्रत्येक पेशंटला असतेच असं नाही. प्रत्येक पेशंट काय डिप्रेशनमध्ये नसतो. पण त्याला जे काही प्रॉब्लेम्स असतील, ताण-तणाव असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्या त्याच्या कमी होतात. कारण तुमचा इमोशन्सवरती, तुमच्या भावनांवरती तुमचा कंट्रोल यायला लागतो. थोड्या वेळासाठी का होईना, सारखी जी तुमची भावना उत्तेजित असतात, त्या थोड्या वेळासाठी शांत होतात आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या अन्नमय कोशावरती आपल्याला दिसून येतो. आपण आता काय-काय बघितलं अन्नमय कोशामध्ये? आपण आहार बघितला, त्याच्यानंतर शुद्धिक्रिया बघितल्या आणि आसन मुद्रा बघितल्या. याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाम सुद्धा येतात. सूक्ष्म हालचाली सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. त्या याच्यामध्ये लिहायच्या राहिल्या. सूक्ष्म व्यायाम आपण त्यांना देऊ शकतो. प्राणमय कोश. आता जसं मगाशी सांगितलं, प्राणमय कोश आहे, तर तिथे प्राणायामाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? कोणी सांगेल का? प्राणायामाचा मुख्य परिणाम काय साधला जातो? प्राणायामाचा मुख्य परिणाम काय साधला जातो? श्वास प्रश्वासावर नियंत्रण. बरोबर. श्वास-प्रश्वासावरती नियंत्रण. मग श्वास-प्रश्वासावरती नियंत्रण आल्यावर त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम काय होतो? आता आपण जर समजा म्हटलं, की एखाद्या दोरीवरती एखादी मुलगी डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे आणि ती ती चालते आणि ती व्यवस्थित त्याच्यावरती तारेवरती कसरत करते. तर ती काय करते? ती तिच्या शरीरावरती कंट्रोल आणते. बरोबर? शरीरावरती कंट्रोल आणते. पण त्याबरोबर तिचा कशावरती कंट्रोल असतो शरीराबरोबर? तिच्या मनावरती कंट्रोल असतो. तिचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. बरोबर? आणि म्हणून ती चालू शकते व्यवस्थित. आपण श्वसनाचे हठप्रदीपिकेतले किंवा इतर कुठल्याही ग्रंथांमधले जर श्लोक बघितले, तर
श्वासामार्फत आपण कशावरती कंट्रोल आणतो? मनावरती कंट्रोल आणतो. बरोबर. श्वास आपला हा अर्धनियंत्रित आहे. म्हणजे आपल्या नकळत आता श्वासोश्वास प्रत्येकाचा चालू आहे. बरोबर. प्रत्येकाचा श्वासोश्वास चालू आहे आणि त्या श्वासावरती आपण काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणू शकतो. मग हा का आणायचं? तर त्याच्यावर नियंत्रण आणल्यानंतर आपल्या मनावरती आपण नियंत्रण आणू शकतो. तो श्लोक माहितीये की नाही सगळ्यांना? चले वाते, पुढे सांगू शकाल? चले चित्तम, पुढे काय? चले वाते चले चित्तम, पुढे काय? निश्चले निश्चलम भवेत. बरोबर. म्हणजे श्वासावरती निश्चल झाला की तुमचं मन सुद्धा शांत होतं. बरोबर. तर मनोनियंत्रण हा मुख्य भाग आहे. प्राणायामाने मनोनियंत्रणासाठी प्राणायाम केला जातो, हा मुख्य उद्देश आहे. श्वासावरती कंट्रोल हा म्हणजे शारीरिक स्तरावरचा वरवरचा उद्दिष्ट झालं. पण ज्याला मनावरती कंट्रोल आणायचा आहे त्यांनी प्राणायाम करायला पाहिजे. म्हणजे प्राणायामाचं उद्दिष्ट ते आहे. आपण योग चित्त वृत्ती निरोध हा म्हणतो. बरोबर. मग चित्तातल्या वृत्तींचा निरोध करायचा. मग चित्त काय? तुमच्या मनावरती कंट्रोल तुम्हाला आणायचा आहे. तर तुम्ही मनावरती कंट्रोल आणणार कसा? श्वासावरती कंट्रोल आणा की तुमच्या मनावरती कंट्रोल येणार. बरोबर. मग त्याच्या पुढे तुम्ही अंतरंगाकडे जाऊ शकाल. हो की नाही? धारणा सूच योग्यता मनसा आपण म्हणतो ना, मग धारणेची तयारी तुमची होते प्राणायाम केल्यानंतर. बरोबर. तर हा मुख्य उद्देश आहे. मग आता त्याच्यामध्ये काय काय येईल? विभागीय श्वसन येईल. उदर श्वसन, उर श्वसन आणि स्कंद श्वसन आपण शिकलो ना विभागीय श्वसनामध्ये. बरोबर. पोट फुगवल्यानंतर उदर श्वसन, चेस्ट छाती फुगवल्यानंतर उर श्वसन आणि शोल्डरचे वर घेतो त्यावेळेला स्कंद श्वसन आपण करतो. त्याच्यानंतर योगिक श्वसन, पोट पूर्ण उम सकट पूर्ण तिन्ही ज्या वेळेला त्याला योगिक श्वसन म्हटलं जातं. आणि उदर श्वसन याच्यामध्ये मी हे वेगळं का लिहिलेलं आहे? कारण नॉर्मली तुम्हाला बाकी नाही करता आलं एखाद्याला तरी त्यांनी जरी उदर श्वसन जरी केलं तरी सुद्धा खूप फरक दिसून येतो. कारण आपण पूर्ण श्वास कधीही घेत नाही. पूर्ण श्वास कधीही घेत नाही. तुमच्या लंग्सचे खालचे लोब्स भरले जात, खालचे आणि वरचे आपण कधी युटिलाइज करत नाही. साधारण मधले जे उरं आहे त्याच्यातला सुद्धा अर्धा भागच आपण वापरतो किंवा पूर्ण भाग. पण खालचे लोब फुफ्फुसांचे आणि वरचे लोब्स हे अगदी कमी वापरले जातात. म्हणजे जवळ नाहीच जमत. तर उदरश्वसन जरी केलं तरी सुद्धा त्याच्याने परानुकंपी संस्थेवरती परिणाम घडवून आणला जातो. मन तुमचं शांत होतं. आता मन शांत, विचार कमी करण्यासाठी काय काय आहे? चंद्राभ्यास, अनुलोम विलोम, तुमचं संतुलन साधलं जातं. भ्रामरी, मन शांत राहतं. उज्जाई, एकाग्रता तुमची वाढते त्याच्यामध्ये. विचार तुमचे कमी व्हायला लागतात. आता तुम्ही हे बघाल की हे सगळे संतुलन करणारे आणि विचार कमी करणारे हे प्राणायाम आहेत. आता मानस प्राणायाम ठराविक परिस्थितीमध्ये. आता ही ठराविक परिस्थिती म्हणजे काय? की एखादा जर बेडरिडन असेल किंवा त्याला बाकी काही करता येत नाहीये. त्याची हालचालही तो करता येत नाही, व्यवस्थित बसूही शकत नाही. मग त्यांनी काहीच करायचं नाही का? तो त्राटक करू शकतो किंवा इतर काही गोष्टी करू शकतो. तर त्याला आपण प्राणामय कोशासाठी काय देऊ शकतो? मानस प्राणायाम. तर मानस प्राणायाम म्हणजे काय? जर तुम्ही आहात तिथे बसला आहात, तर 1-2 मिनिटासाठी आपण करून बघूया. डोळे बंद करा. आणि मी सांगते फक्त माझे शब्द ऐकायचे आहेत आणि ती कृती तुम्ही तुमची करायची आणि जमते का हे तुम्ही बघायचं आहे. आपण मानस प्राणायाममध्ये मानस अनुलोम विलोम करूया. बरोबर. डाव्या नाकपुडीतून हात तुमचे खाली असतील. फक्त मनाने तुम्ही करायचं आहे. बरोबर. लक्ष द्यायचं आहे तुमच्या डाव्या नाकपुडीकडे. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्या. डावीतून श्वास भरा. उजवीनी श्वास सोडा. उजवीनी श्वास सावकाश घ्या. डावीनी सोडा. शांत तसेच बसून राहा. तुम्हाला आता ही क्रिया काय करायची कळली. अजून आपण एक आवर्तन करणार. डावीनी श्वास सोडून द्या. आता डावीनीच श्वास पूर्ण भरा. उजवीनी सावकाश सोडा.
उजवीनी श्वास भरून घ्या. डावीनी सावकाश सोडा. आता सावकाश डोळे उघडा आणि मला सांगा, तुम्हाला फील झालं की नाही, की तुमच्या डाव्या नाकपुडीतनं तुम्ही श्वास घेता आहात, उजवीनी सोडता आहात किंवा हे तुम्हाला जाणवलं का नाही जाणवलं? हो, जाणवलं मॅडम. जाणवलं? की एक नाकपुडी आपली चालते व्यवस्थित आणि एक आपण सोडतोय आणि एकीने घेतोय. म्हणजे काय याच्यामध्ये तुमचा मनाचा आपण नेहमी सांगतो ना, मनाचा सहभाग हवा. यांत्रिक क्रिया कधी करू नये. तर मनाचा सहभाग काही न करता सुद्धा तुम्ही अनुलोम-विलोम मुद्रा न करता करू शकलात. बरोबर? तर आपण ठराविक परिस्थितीमध्ये अशा प्रकारे मानस प्राणायाम त्यांना देऊ शकतो. तर मनोमय कोशावरती ए टाइप ऑफ पर्सनॅलिटी तुम्ही मागच्या वर्षी ताण-तणावाबद्दल खूप साऱ्या लोकांनी इतकं छान मला बोलून दाखवलं. त्याच्यामध्ये ए टाइप ऑफ पर्सनॅलिटी आपलंच चालवणारे जे लोकं असतात ना आणि थोडे बुद्धिमान असतात, त्यांना त्यांना ए टाइप पर्सनॅलिटी म्हटलं जातं आणि सगळं परफेक्शन पाहिजे असतं, सगळं वेळेवर करणं आणि मग त्याचा ना एक नकळतचा परिणाम त्यांच्या शरीरावरती दिसून येतो आणि त्यांच्या भावना त्या दाबून ठेवलेल्या असतात. कारण त्यांना ते नेहमी आपण असंच दिसलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे, इतका अट्टहास असतो त्यांचा आणि नकळत त्याचा परिणाम त्यांच्या हृदयविकारावरती होतो. हे शॉर्ट पिरियडमध्ये होत नाही. तीच परिस्थिती सारखी राहिल्यानंतर अ, थोडंसं शरीर ते झेलण्यासाठी अनेबल होतं आणि हळू शरीरामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात आणि मग आपण बघतो, की अरे याला काही नाही, हा व्यवस्थित होता आणि त्याला हृदयविकार झाला म्हणजे किंवा झटका आला किंवा काय झालं. तर हे नकळत तुमच्या भावभावनांचे परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतात. तर त्याच्यावरती आपण काय देऊ शकतो? ओंकार साधना देऊ शकतो. भक्तिगीतं असतात. मंत्रयोग असतो. नंतर भक्ती योग असतो आणि ह्याच्याने होतं काय तर तुमच्या वृत्तीमध्ये बदल तुमच्या नकळत घडून येतात. म्हणजे हे तुम्ही करत असाल तर पी हळद हो गोरी होत नाही. पण तुम्ही कंटिन्युअस तुमची साधना चालू आहे, तर आधीचा मी आणि नंतरचा मी हा इतरांना नक्कीच वेगळा झालेला दिसून येऊ शकतो. मनोमय कोशावरती प्रत्याहार, धारणा आणि ध्यान याचा मुख्यत्वे मनावरती परिणाम घडून येतो. मन शांत करतो. आता प्रत्याहार तुम्हाला माहितीये, की आपले जे काही सेन्सेस आहेत, तर ती इंद्रिय आहेत, तर त्यांना आपण प्रति आहार आत वळवतो आपल्या इंद्रियांना, बरोबर? मग इंद्रियांना आत वळवलं, सतत ते बाहेर बघत असतात. कानानी आपण ऐकत असतो, डोळ्यांनी नको ते बघत असतो. पण ज्यावेळेला ह्यांना कट ऑफ करतो, जसं कासव आपले इंद्रिय आत ओढून घेतो, तसे जर आपण प्रत्याहारामध्ये आपल्या इंद्रियांपासून आपण आपल्या मनाला कट ऑफ करू शकलो, तर आपण कसे वागतो आहोत. म्हणजे आपण आध्यात्मिक सोडून द्या. आपण कसे वागतो आहोत किंवा आपल्याला हे काय काही ना काही रोग झाल्यानंतर मलाच का झाला? किंवा असे इतर इतके प्रॉब्लेम्स त्यांना मनामध्ये असतात ना, तर हे थोडंसं स्वतःबद्दल विचार त्यांना करता येतो. बरोबर? धारणा, ध्यान आणि ह्या गोष्टींनी त्यांचं निश्चितच एकाग्रता वाढते. मन शांत करायला त्यांना उपयोगाला येतं. थोडंसं इंट्रोस्पेक्शन ते करतात आणि त्याचाही परिणाम मन शांत करण्यासाठी होतो. आता विज्ञानमय कोशामध्ये जीवनशैली विज्ञानमय कोश. आता विज्ञान म्हणजे काय? ज्ञान आणि वी हे विशेषण लागलं त्याला, तर विशेष ज्ञान. बरोबर. मग आता विशेष ज्ञान आपल्याला रोगाच्या बाबतीमध्ये जर असेल तर काय? समुपदेशन. मग आपण समुपदेशन एखाद्याला रोग झालाय, मलाच का झाला आहे आणि वगैरे असे जे काही विचार येतात, तर त्याला समुपदेशन केल्यानंतर हे कमी करता येतं. बरोबर? म्हणजे काय आपल्याला एखादा जर रोग झाला, तर तो रोग का झाला? मग त्याच्यावरती उपचार काय घ्यायचे? आता तू काय करणार बाबा? तुझ्या लाईफस्टाईलमध्ये तुला कसे जीवनशैलीमध्ये कसे तुला बदल घडवून आणायला लागतील किंवा तुझ्या आहारामध्ये काय तुला बदल करायला लागतील किंवा एखाद्याला जर डिप्रेशनमुळे तो जर रोग झाला असेल, म्हणजे सतत डिप्रेशन, नैराश्य आलं असेल, तर त्याचं कारण काय आहे? हे तुम्हाला शोधता येतं. तर त्याच्यासाठी विज्ञानमय कोशामध्ये महत्वाचा जो काही भाग येतो ते समुपदेशन हे येतं. बरोबर. दाबून ठेवलेल्या भावना योग्य प्रकारे हाताळता येतात. आत्मविश्वास परत येतो. आयुष्याबद्दल सकारात्मकता येते आणि हे कुठल्याही रोगाच्या बाबतीत हे सेमच आहे. तुम्ही जर विचार केलात विज्ञानमय कोशामध्ये जे मनोकायिक आजार आहेत, तर जीवनशैलीमध्ये तुम्ही बदल केलात,
तर आणि त्याचा परिणाम काय होतो आध्यात्मिकते साधनेकडे वाटचाल. तर प्रत्येक रुग्ण काय म्हणणार नाही मला काय अध्यात्माकडे जायचंय, पण नकळतचा हा परिणाम तुमच्यामध्ये दिसून येतो. आणि रोगाच्या बाबतीत म्हणाल तर समुपदेशन आणि त्याचा हा आपल्याला परिणाम आपल्याला दिसून येतो. आनंदमय कोश जी काही आनंदाची स्थिती आहे, आध्यात्मिक आनंद किंवा ह्या गोष्टींवरती वरच्या ज्या कोशांवरती आपण काही उपचार केले किंवा तुम्हाला जे काही आनंद थोड्या काळासाठी आयुष्यामध्ये मिळतात, तर तो आनंद आपल्याला टिकवता आला पाहिजे आणि तीच आपण म्हणूया आपल्या बाबतीमध्ये आनंदमय कोशाची साधना आहे. आध्यात्मिकतेचा विचार केला तर आपण फारच लांब आहोत त्याच्या दृष्टीने. पण आपल्याला जीवनामध्ये छोटे-छोटे आनंद मिळतात. ज्यावेळेला आपण डिप्रेशनमध्ये असतो किंवा डिप्रेशन हा मोठा शब्द झाला, पण ज्यावेळेला आपण दुःखी असतो किंवा आपण काय म्हणूया मनाची स्थिती आपली लो झालेली असते, त्यावेळेला आनंदाचे क्षण आपण आठवले, तर त्याच्यातून आपण लवकर बाहेर येऊ शकतो. ओके. आता हे झालं आपला हा रक्तदाब आणि त्याच्यावरचा योगोपचार. आता मला सांगा याच्यातलं तुम्हाला काही विचारायचं आहे का याच्याबद्दल? काही? समजलं नाहीये किंवा काही विचारायचं आहे असं काही आहे का?